आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या 25 दिवसानंतर 2 मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे। फरार असलेला मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेच्या मुसक्या आवळण्यात आल्यात। एसआयटीच्या पथकाने बालेवाडीमध्ये या मुसक्या आवळल्या। या आरोपींना कोर्टाने 14 दिवसांची सीआयडी कोठडी ठोठावली आहे। अद्याप या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे मात्र अजूनही फरार आहे। आरोपींना मदत करणाऱ्या डॉक्टर संभाजी वायभसे नाही पोलिसांनी कालच ताब्यात घेतलंय। त्याच्याच चौकशीमध्ये या आरोपींचं ठावठिकाणा कळल्याचं सांगितलं जातंय। या 2 मुख्य आरोपींसह हत्येच्या दिवशी सरपंचांचा ठावठिकाणा दिल्याच्या संशयाखाली कल्याणमधून सिद्धार्थ सोनावणेला देखील ताब्यात घेतलंय। सिद्धार्थ सोनावणे हा मस्साजोगचाच रहिवासी आहे। सरपंचाची हत्या झाल्यानंतर तो गावातच होता। याशिवाय तो अंत्यविधीला देखील उपस्थित होता, पण त्यानंतर त्यानं गाव सोडलं। आरोपींना 18 तारखेपर्यंतचा PCR दिलेला आहे आणि त्यांना आरोपींकडून फरार आरोपीबद्दलची काही माहिती घ्यायची। त्यानंतर यामध्ये जे काही पुरावे आढळून आलेले आहेत त्याच्याबद्दल जे बाकीचे आरोपी आहेत तर त्यांना एकमेकांच्या समोर बसवून तर त्यांना एकमेकांना प्रश्न विचारून त्यांचं क्रॉस एक्झामिनेशन करायचे त्यांना। दरम्यान या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया। ही केस सरकारने गांभीर्याने घेतलेली आहे। ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन याच्यामध्ये तज्ञ वकील विशेष वकील लावून कोर्टाला विनंती केली जाईल, कारण ज्या पद्धतीने निर्गुणपणे ही हत्या झालेली आहे संतोष देशमुख यांची, तेवढीच कठोर शिक्षा या सर्व आरोपींना झाली पाहिजे। या आरोपींची पाळंमुळं सरकार खोदल्याशिवाय राहणार नाही। या प्रकरणामध्ये मोठा तपास सुरू आहे। देवेंद्रजींनी संपूर्ण तपास यंत्रणा कामात लावलेले आहे आणि तपासामध्ये जे जे निष्पन्न होईल त्यांना थोडी वाट बघितली पाहिजे। याचा राजीनामा मागा, त्याचा राजीनामा मागा, शेवटी काही तर निष्पन्न व्हावं लागेल। काही निष्पन्न झालं तर तुम्हाला राजीनामा मागता येईल, पण एखाद्या घटनेमध्ये आपल्याला वाट बघावी लागते तपास यंत्रणाची। तपास अंतिम होईपर्यंत सत्य समोर येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।